नमस्कार ट्रेडर. मराठी ट्रेड गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत. कसे आहात? आजचा दिवस कसा गेला? बहुतेक जणांनी पैसे कमवले असतील आज, कारण आज सेलिंग मोठ्या प्रमाणावर होती. मार्केट प्रचंड प्रमाणात कोसळलं. 700 ते 800 अंकाने बँक निफ्टी कोसळली, 200 अंकांनी निफ्टी कोसळली आहे आणि सगळेच इंडेक्स मोठ्या प्रमाणात कोसळले. याचे वेगवेगळे कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की इराणचा जो इस्रायलवर झालेला हल्ला, हे एक त्याच्यातलं महत्त्वाचं पॉईंट आहे. त्याचबरोबर अन्यही पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. न्यूज बेसिसवर किंवा अन्य सगळ्या घडामोडीवर आपण जर मार्केटमध्ये पाहत आलो तर मार्केट एक करेक्शनच्या मोडमध्ये आहे. आता हे करेक्शन आहे की इराणचा इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचे हे पडसाद आहेत, हे जरी आत्ता स्पष्ट करता येत नसलं तरी आपण इराणच्या हल्ल्याचा यावर इफेक्ट आहे असं म्हणायला काही अडचण नाही. आज आपण शुक्रवारी ज्या लेवल दिल्या होत्या त्या लेवल तोडून मार्केट आज गॅपडाऊन झालेलं आहे. आता उद्याही बहुतांशी मार्केट हे गॅपडाऊनच होण्याची दाट चिन्ह आहेत. मी सर शेवटी सांगाल की गॅपडाऊनच कशामुळं होईल किंवा गॅपडाऊन होणार नाही. उद्या फिन निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, कारण बुधवारी रामनवमी असल्यामुळं मार्केट बंद आहे. गुरुवारी रामनवमीची सुट्टी असल्याने फिन निफ्टी आणि बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी ठेवली आहे. मग उद्याच्या एक्सपायरीमध्ये आपल्याला कमी प्राईजमध्ये जास्त पैसे बी कमवता येणार आहेत. मात्र उद्या सावध पद्धतीने जर गुंतवणूक केली, ट्रेडिंग केली तर अधिक चांगलं. कारण उद्या अनेक बाउन्स बीचे कारण होऊ शकतात. मार्केटमध्ये बाउन्स बी येऊ शकतो. मार्केट गॅपडाऊन होईल याच्यामध्ये तर काही हेच नाही, अथवा फ्लॅट ओपन होईल, परंतु गॅपअप तर नक्कीच उद्या ओपन होणार नाही. त्यामुळं उद्या आता निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला नेमके कुठल्या लेवल द्यायच्या आहेत त्या लेवल आपण आत्ता या ठिकाणी पाहू. चला निफ्टीमध्ये आपण पाहूया. निफ्टी आज क्लोज झाली आहे 22,277वर. तर मग उद्या आपल्याला काय करायचं आहे? निफ्टीमध्ये सुद्धा गॅप अप झालं किंवा गॅप डाऊन झालं, गॅप अपचे तर चिन्ह नाही, परंतु फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप डाऊन ओपन झाला, अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? तर या ठिकाणी निफ्टीमध्ये मी तुम्हाला लेवल काढून दिलेले आहेत. तर सुरुवातीला आपण पुटमध्ये आपल्याला कुठं बसायचं हे पाहू आपण. सुरुवातीला जर आपल्याला पुटमध्ये 22,250 या ठिकाणी जर मार्केट आलं आणि मार्केटने एक ग्रीन कॅन्डल दिली, रेड कॅन्डल दिली आणि रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला खालच्या दिशेने यायला काही अडचण नाही. त्या ठिकाणी नंतर मग आपल्याला काय होईल की 22,200 हे एक महत्त्वाचं इथं विषय आहे. 22,200 बी तोडला तर मग मात्र आपल्याला एक खालच्या दिशेने पुढच्या दिशेने एक चांगला मूव कुठपर्यंत पाहायला मिळेल? 22,100 आणि 22,100 बी तोडला तर मग आपल्याला 22,000पर्यंत मार्केट गेलेलं दिसेल. 22,000वर जर मार्केट आलं त्यावेळेस मात्र की आपल्याला की पुटचा विषय सोडायचा आहे आणि मार्केटची दिशा काय आहे याच्याकडे लक्ष द्यायची. त्या 22,000वर मार्केट खेळत राहिल्यानंतर एक मोठी ग्रीन कॅन्डल 5 मिनिटाची एक ग्रीन कॅन्डल क्लोज केली आणि त्या ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला पुन्हा कॉलच्या दिशेने जायलाही अडचण नाही. लक्षात ठेवा, मी जे कॉल दिलेले आहेत किंवा पुट दिलेले आहेत त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवा. लेवल टू लेवल काम करा, नक्कीच त्याच्यामध्ये उद्या तुम्हाला 2 पैसे कमवता येतील. आता उद्या आपल्याला जर कॉल साईडला केव्हा जायचं आहे? की एक 22,300वर इथं जर एक मार्केट खेळत राहिलं, असं बराच वेळ सस्टेन करत राहिलं, इथं खेळत राहिलं मार्केट आणि या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल केली, ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे. त्यांनी की 22,350 तोडलं पाहिजे. 22,350 बी तोडलं तर आपल्याला मग 22,430साठी आपल्याला एक टार्गेट असेल आपलं. 22,430ही तोडलं तर आपल्याला मग वरचं टार्गेट भेटणार आहे. हे आहे निफ्टीचे तुम्हाला मी लेवल टू लेवल दिलेले आहेत. मित्रांनो, खरं पाहिलं तर लेवल टू लेवल जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश येईल. खालचे तर तुम्हाला मी दिलेलेच आहेत. चला मग आपण काय करू आता बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं ते पाहू. बँक निफ्टी आता 47,747वर क्लोज झालेली आहे. तर उद्या
गॅपअपचा विषय नाही. फ्लॅट ओपनिंग जर झाली, या ठिकाणी फ्लॅट ओपनिंग झाली आणि तिने 47,600 बँक निफ्टीने 47,600च्या या ठिकाणी एक रेड कॅन्डल केली. रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला पुढच्या दिशेने 47,500साठी बसायचं आहे. पहिलं टार्गेट आपल्याला 47,500चं असेल. 47,500 बी तोडलं तर आपल्याला थेट आपलं दुसरं टार्गेट असेल ते 47,300चं आणि 47,300चं बी टार्गेट तोडलं तर आपल्याला थेट आपलं टार्गेट असेल पुन्हा 47,000चं. हे उद्यासाठी लक्षात ठेवा. आता कॉलसाठी आपण काय करायचं आहे, उद्या कॉलसाठी आपल्याला काय करायचं आहे किंवा 47,900 या ठिकाणी मार्केट आलं. 47,900 या ठिकाणी मार्केट आल्यानंतर यानंतर एक ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला किंवा बुलिश कॅन्डल असेल किंवा जी पॉझिटिव्ह कॅन्डल असेल ती आपल्याला पाहितली तर त्यावेळेस आपण काय करायचं, या ठिकाणी सी साईडसाठी जायचं आहे. पहिलं टार्गेट आपल्याला 48,122 असेल. तसं तर आपल्याला एक हे इथंही पहा बरं का, म्हणजे की 48,000वर हे एक लक्षात घ्या. 47,900 तोडल्यानंतर 48,000च्या जवळ काय करतं आहे हे महत्त्वाचं आहे आपल्याला. सायकोलॉजिकल किंवा लॉजिकल जे आपल्याला अंक आहे तो 48,000चा आहे. 48,000 या ठिकाणी तोडलं. 48,000 तोडल्याने त्या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल केली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला सरळ 48,122चं टार्गेट आहे. 48,122चं टार्गेट झाल्यानंतर आपल्याला 48,256 आणि हे तोडलं तर आपल्याला वर सी साईडला मोठ्या प्रमाणावर आणखी एक टार्गेट मिळू शकतात. मी दिलेले सर्व काही लेवल आपण जर पाळल्या तर नक्कीच उद्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होईल. उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. फिन निफ्टीचे बी की अत्यंत सावध पद्धतीने तुम्ही ते जर केलं तर ठीक होईल. आता आपण पाहू की बाबा की मार्केटमध्ये की उद्या आपण गॅपडाऊन कशामुळे म्हणतो आहे की बघा इंडिया विक्स जे आहे, इंडिया विक्स हे 0.93ने प्लस आहे. काय 8.11% प्लस आहे. ज्या वेळेस इंडिया विक्स प्लस असतं त्यावेळेस मार्केट मायनसमध्ये गेलेलं असतं. या ठिकाणी डावझोन बी बऱ्यापैकी म्हणजे की 112 प्लस आहे. गिफ्ट निफ्टी मायनस आहे. ह्या सगळे जर पाहितले आपल्याला तर सगळेचे चिन्ह हे मायनसच्या दिशेने आहे. प्रामुख्याने जो विषय आहे उद्या नेमकं काय होईल ते. आता इराणने इस्रायलवर ज्यावेळेस हल्ला केल्यानंतर आपल्याला त्याचा इफेक्ट आज आपल्या मार्केटमध्ये पाहायला भेटला. आपलं मार्केट प्रचंड प्रमाणात कोसळलं. 700-800 अंकांनी बँक निफ्टी कोसळली. 200-250 अंकांनी निफ्टी कोसळली आणि बाकीचे इंडेक्सही आपल्याला सेन्सेक्स असेल 700-800 अंकांनी कोसळलं. फिन निफ्टी मिड कॅप हे बी आपल्याला कोसळलेलं दिसलं. मग आज म्हणजे ह्यांची कोणाची इस्रायलची एक महत्त्वपूर्ण बैठक चालू आहे आत्ता. काय मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो आहे त्यावेळेस ही बैठक चालू आहे. मी म्हणजे बातम्याच्या आधारावरच हे तुम्हाला सांगतो आहे. आणि या बैठकीमध्ये जर असं ठरलं की इस्रायलनेही हल्ला इराणवर करायचा जर ठरला तर उद्या त्याचा इफेक्ट आपल्यावर प्रचंड पडणार आहे. कारण त्याचा इफेक्ट क्रूड तेलावर पडेल आणि क्रूड तेलावरचा इफेक्ट मार्केटवर पडतच आलेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे कच्च्या तेलावर इफेक्ट होणार ज्यावेळेस इराण आणि इस्रायलचे हल्ले जर सुरू राहिले तर त्याच्या क्रूड तेल म्हणजे कच्च्या तेलावर त्याचा इफेक्ट होणार. कच्च्या तेलावर इफेक्ट झाल्यानंतर त्याचा मार्केटवर इफेक्ट होणार. त्याच्यामुळे हे आपल्याला सावध पद्धतीने पाहिजे आहे. आणि जर यदा कदाचित इस्रायलने शांततेची भूमिका घेतली आणि त्यावर जर काहीच केलं नाही तर ह्याचा आपल्याला पॉझिटिव्ह बी इफेक्ट होईल. ते आपल्याला एखाद्या वेळेस बाउन्स बी वरच्या दिशेने गेलेला दिसेल. परंतु याच्याकडे हे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर काय आहे की उद्या चायनाचं उद्या सकाळी 7:30 वाजता काय येणार आहे, GDP घोषित होणार आहे. GDP चायनाची. मग ते चायनाच्या GDP की पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह आणि त्या GDP बाबत की आपलं भारतीय शेअर मार्केट कसं घेतं हे बी आपल्याला पाहण्यासारखं राहणार आहे. असे 2-3 कारणं आहेत. त्याच्यानंतर आणखी एक तुम्हाला एक सांगू का, यावेळेस आपल्याला आगामी जो पावसाळा आहे आपला तो अत्यंत चांगला जाणार आहे. म्हणजे वेगवेगळे ते वादळाचं त्याचे विषय मांडून आपल्याकडं दुष्काळ स्थिती होईल किंवा काय होईल अशा पद्धतीने जे सांगितलं जात होतं. परंतु तसं न होता
यावेळेस आगामी जो आपला पावसाळा आहे तो अत्यंत चांगला जाणार असल्याची एक न्यूज बाहेर आली आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्याकडं चांगला झाला असता. परंतु आज जे मार्केट कोसळलं ते इराणच्या आणि इस्रायलच्या युद्धामुळे ती न्यूज आपल्याला बाजूला पडली. मी हे बी छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आलो आहे. आणि मित्रांनो, ह्या छोट्या गोष्टीचा शेअर मार्केटवर इतका इफेक्ट असतो की आपल्याला वाटत असतं की मार्केट इथून आपल्याला वर जाईल, परंतु ते केव्हा खाली पडेल हे बी काही सांगता येत नाही. ते खाली पडण्याचं कारण काय असतं का, हे अशा न्यूज असतात किंवा अशा घडामोडी घडलेल्या असतात. त्यामुळं की मराठी माणसांनी शेअर मार्केटमध्ये येताना अशा न्यूजकडेही लक्ष दिलेलं गरजेचं आहे किंवा लक्ष द्यायलाच पाहिजे. आणि त्यानंतरच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आणि गुंतवणुकीतून 2-5 रुपये कमवायचे. असो, उद्या फिन निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याच्यामुळं की अत्यंत सावध पद्धतीने गुंतवणूक करा आणि जास्तीत जास्त मोबदला शेअर मार्केटमधून स्वतःच्या अकाउंटमध्ये घ्या, अशा सदिच्छा. धन्यवाद. मित्रांनो, मी इतक्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचं तुम्हाला कारण एकच आहे की तुम्हाला शेअर मार्केटचं ज्ञान व्हावं. परंतु काय आहे की ज्या पद्धतीने आपला व्हिडिओ शेअर करायला हवा किंवा आपल्या व्हिडिओला लाईक करायला हवं किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायला हवं, ते काम तुम्ही मराठी माणसं करतच नाहीत. काय होतं आहे की तुम्ही नुसतं क्रियेवर प्रतिक्रिया देणं नसतं हो. म्हणजे तुम्ही जर हे लोकांपर्यंत पोहोचतं केलं तर ते लोकांना माहीत होईल ना, तुम्हाला फायदा होईल आणि मला उत्साह येईल आणखी चांगले व्हिडिओ किंवा चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. आता इस्रायलची माहिती किंवा आजची इस्रायलची सुरू असलेली मीटिंग किंवा चायनाचा उद्या सकाळी 7:30 वाजता येणारा GDP, हे सगळ्या गोष्टी मी म्हणजे इकडून तिकडून माहिती गोळा करूनच तुम्हाला सांगतो ना. मला तर काही स्वप्न पडत नाही. मग मला वाटतं की तुम्ही बी काही जबाबदारी धरून की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. ओके, तर मग मराठी ट्रेड गुरुला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.